तारापूरमध्ये भाजपचे सम्राट चौधरी आघाडीवर आहेत। सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री आहेत, तारापूरमधून ते आघाडीवर आहेत। तारापूरमध्ये हे पहिला कल हाती येतोय। सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री आहेत, सध्या ते आघाडीवर आहेत। नवनाथ, मी तुमच्याकडे पुन्हा येतो। आपण बघितलं की पहिला कल भाजपच्या दिशेने आहे, बोला तुम्ही। ही सुरुवात आहे। आता आपण जसं जसं 12 वाजतील तसं इंडिया आघाडीचे 12 वाजलेले बघायला मिळतील। जंगलराज विरुद्ध मंगलराजची ही लढाई होती आणि बिहारच्या जनतेनं मंगलराजच्या बाजूने कौल दिलेला आपल्याला स्पष्टपणे दिसेल। ज्या पद्धतीनं गेल्या 10 वर्षामध्ये आणि मागच्या 5 वर्षामध्ये नितीश कुमारजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये डबल इंजिन सरकार बिहारमध्ये काम करते। नवनाथजी, आणखी एक अपडेट देते तुम्हाला। राघोपूरमधून तेजस्वी यादव आघाडीवर आहेत। तेजस्वी यादव जे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे महाआघाडीचा। निश्चितपणे ज्या पद्धतीनं ते आता आघाडी असली तरी थोड्या वेळामध्ये आपल्याला कळेल की सगळे इंडिया अलायन्सचे लोक पिछाडीवर पडतील आणि मंगलराजला कौल मिळताना बघायला मिळेल। आपण बघता की गेल्या 5 वर्षामध्ये नितीश कुमार यांचं सरकार असेल, तिथे लाडकी बहीण सारखी योजना आणली, महिलांचा मोठ्या प्रमाणात मतदान झालं, कधी नाही तेवढं अभूतपूर्व मतदान बिहारमध्ये यावेळेला झालेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर बिहारची जनता ही भारतीय जनता पार्टी यांच्या सोबत राहील याच्यामध्ये अजिबात शंका नाही। आपण बघा, यांचं म्हणणं की पहिला निकाल भाजपच्या बाजूने आलाय आणि भाजपचे नेते म्हणतात की जंगलराज विरुद्ध मंगलराज लढाईमध्ये एनडीएलाच विजय मिळणार। थोडंसं उलटं केलं पाहिजे नवनाथ बन यांनी की मंगलराज म्हणण्यासारखं त्यांच्या राजवटीमध्ये काही झालेलं नाहीये। मला त्यांना थेट प्रश्न विचारायचे आहेत की तुमच्या कालखंडामध्ये लोकांच्या हिताचं मंगल होईल असे 10 महत्त्वाचे निर्णय सांगावे की ज्याच्यामधनं लोकांचा विकास किंवा लोकांचं मंगल झालंय। खरं तर यामध्ये जी गुन्हेगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढली त्या ठिकाणावरती एकीकडे सांगायचं की आम्ही व्यसनाधीनता वाढू देणार नाही आणि तिथं जे अंमली पदार्थांचं सेवन वाढलेलं होतं त्यावरती त्यांनी सांगावं। आणि आत्ता जे सांगतायत की इथं जंगलराज वाढवलेलं होतं आणि आता मंगलराज येणार आहे, मग नेमकं म्हणजे कुठल्या कालावधीतल्या जंगलराजवरती ते बोलतायत? म्हणजे 15 वर्षाच्या जंगलराजवर पूर्वीच्या जंगलराजवरती बोलतायत का, यावरती सुद्धा बोलावं। आणि मग आता हे बोलत असताना जसं मी मगाशी म्हणालो की तुमच्या प्रचारामध्ये हे मुद्दे का नव्हते विकासाचे? तुमच्या प्रचारात मुद्दे कुठले होते? तर तुमच्या प्रचारामध्ये नवनाथजी मुद्दे कुठले होते? तर मुद्दे होते बांगलादेशी घुसखोरांचे। द्या आकडेवारी, नेमके किती घुसखोर आलेले आहेत, किती मतदार याद्यांमध्ये नेमके आलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही मग याचा अर्थ तुम्ही गृह मंत्रालय तुमचं अपयशी ठरतंय, अमित शहा अपयशी ठरताय मान्य करताय का? घुसखोर मध्ये येत आहेत याचा अर्थ गृहमंत्र्यांचं अपयश आहे ना ते, म्हणजे स्वतःच्या अपयशावरतीच तुम्ही बोलताय का? तर तुमचे विकासाचे मुद्दे नव्हते, जंगलराज, जाती आणि धार्मिक तेढ या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काहीही केलेलं नाहीये। आणि बिहारची जनता या वेळेला तुम्हाला त्याचा धडा देईल आणि येणाऱ्या थोड्या वेळामध्ये हे दिसून येईल आणि तुम्ही पिछाडीवरती पडलेला